आजचा आपले टॉपिक आहे या ठिकाणी ऑसिलेशन या टॉपिकमधला चॅप्टरमधला ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. यामध्ये आपल्याला काय डेफिनेशन घ्यायचे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होतं, पिरियड म्हणजे काय होतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होतं आणि पिरियड आणि फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. त्याचबरोबर अजून 2 ॲडिशनल डेफिनेशन आहेत. जे ॲडिशनल डेफिनेशन काय आहेत तर त्या ॲडिशनल डेफिनेशनमध्ये पाथ लेंथ आहे, त्यानंतर व्हेलॉसिटी आहे, तर तेही पाहता येईल आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲम्प्लिट्यूड जे आपण एनी दर्शवतो. आता आपण याच्या आधी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलेलं आहे लिनियर ॲसिस्टमचं, x = a sin ओमेगा t + अल्फा. हे इक्वेशन आपण काढलेलं आहे. या हा जो a आहे दॅट a इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होतं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. आता तुम्हाला माहीत आहे ज्या वेळेला पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ज्या असणाऱ्या पोझिशन आहेत त्या पोझिशनपैकी मीन पोझिशन आहे आणि या 2 एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मग आता पार्टिकल जास्तीत जास्त कुठून जाऊ शकतो, मीन पोझिशनपासून. हे लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट ही नेहमी कुठून काउंट करतात, मीन पोझिशनपासून. मग पार्टिकल जास्तीत जास्त कुठं जाऊ शकतो तर डिस्प्लेसमेंट जर कन्सिडर केली तर मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं हे जे अंतर असतं याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. मग ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, द ॲम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन, इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. त्याला ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM म्हटलं जातं. म्हणजे ही जी मीन पोझिशन आहे या मीन पोझिशनपासून जास्तीत जास्त पार्टिकल जेवढा अंतर जाऊ शकेल आणि तो जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो, तो जास्तीत जास्त जाऊ शकतो एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत. मग मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं अंतर जे आहे त्याला जरी आपण ॲम्प्लिट्यूड म्हटलं तरी चालेल. तर ही जे काही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याची फ्रॉम द मीन पोझिशन त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. मग इकडची सुद्धा काय असेल तर ही सुद्धा ॲम्प्लिट्यूडच असेल, कारण मीन पोझिशनपासून तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊ शकतो, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाऊ शकतो आणि दोन्हीकडे सारखं अंतर जाईल आणि ते अंतर जे असतं त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. मग ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. आता यामध्ये नेक्स्ट वन आहे, सेकंड वन आहे पाथ लेंथ. ॲम्प्लिट्यूडशी रिलेटेड आहे म्हणून आपण जस्ट याच्यानंतर घेतलेला आहे. पाथ लेंथ ज्याला आपण टॉईस ए ने इंडिकेट करतो. आता टॉईस ए म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात आलं असेल a + a आहे. म्हणजे हे काय आहे तर हे आहे द लेंथ ऑफ द पाथ अलॉंग विच पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर SHM. लेंथ ऑफ द पाथ अलॉंग विच पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर SHM. म्हणजे ह्या अशा पाथची लेंथ आहे ज्यावर पार्टिकल काय परफॉर्म करतोय, पार्टिकल परफॉर्म करतोय लिनियर SHM. पार्टिकल लिनियर SHM कुठून कुठं परफॉर्म करतोय, पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतोय A पासून B पर्यंत आणि B पासून A पर्यंत. मग हा असा पाथ आहे ज्या पाथवर पार्टिकल फिरून राहिला, ज्या पाथवर पार्टिकल जो आहे तो फिरत आहे. मग तो जो काही पाथ असतो त्याची जी लेंथ असेल त्याला पाथ लेंथ म्हणतात. आणि हे अंतर किती असेल तर हे अंतर असेल टॉईस आहे, कारण a + a म्हणजे किती होणार आहे टोटल डिस्टन्स, टॉईस आहे. तर हे झालं पाथ लेंथच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट वन आहे, थर्ड आहे पिरियड ऑफ SHM, ज्याला t ने दर्शवतो. आता याच्या आधी आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ ऑसिलेशन, पिरियड ऑफ रोटेशन हे घेतलेलं आहे आपण. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय होतं, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रोटेशन काय होतं, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन, 1 रोटेशन. मग तसंच पिरियड ऑफ SHM काय होईल, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. याला पिरियड ऑफ ऑसिलेशनसुद्धा म्हटलं जातं. मग व्हॉट इज द पिरियड ऑफ ऑसिलेशन. पिरियड म्हणजे ठराविक असा कालावधी असतो, टाईम असतो. द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो वेळ असतो, कालावधी असतो, याला म्हणतात पिरियड ऑफ SHM. म्हणजे जर आपण असं म्हटलं पार्टिकल A पासून सुरुवात करून राहिला तर त्याला A पासून B पर्यंत जाण्यासाठी आणि बी पासून ए पर्यंत परत येण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे म्हणजे हा जो टोटल टाइम आहे दॅट टोटल टाइम इज कॉल्ड ॲज पिरियड.
म्हणजे एका एक्स्ट्रीमपासून तर पुढच्या एक्स्ट्रीमपर्यंत आणि सेकंड एक्स्ट्रीमपासून तर परत पहिल्या एक्स्ट्रीमपर्यंत येण्यासाठी जो वेळ लागेल, जो कालावधी लागेल, त्याला म्हणतात पिरियड ऑफ SHM. द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक फेरी पूर्ण करायची आहे, एक ऑसिलेशन पूर्ण करायचं आहे. एक ऑसिलेशन कुठून कुठपर्यंत, A to B B to A, A to B अँड रिटर्न B to A, हे वन ऑसिलेशन. मग याला जेवढा काही कालावधी लागेल, याला जेवढा काही वेळ लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ SHM. आणि लास्ट वन, फोर्थ डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. नाउ व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी ऑफ SHM? तुम्हाला हे माहीत आहे ऑलरेडी, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट ए रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पण डेफिनेशन काय याची? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. म्हणजे युनिट टाईममध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात, युनिट टाईममध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद घेऊ शकता तुम्ही, एका सेकंदामध्ये किती त्याचे ऑसिलेशन्स कंप्लीट होतील असे. म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आणि तुम्हाला याच्यावरनं लक्षात येईल, इट इज ए टाईम अपॉन ऑसिलेशन अँड इट इज ए ऑसिलेशन अपॉन टाईम. म्हणजे दोघे एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. दॅट मीन्स द फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड और पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. याचं काम पडेल आपल्याला, लक्षात घ्याल. फ्रिक्वेन्सी इज ए रेसिप्रोकल ऑफ पिरियड और पिरियड इज ए रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. तर ह्या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. आता यामधलाच टॉपिक आहे आपल्याला पिरियडसाठी एक्सप्रेशन काढायचं आहे आणि तेच एक्सप्रेशन आपल्याला फ्रिक्वेन्सीसाठी कन्वर्ट करायचं आहे. मग कसं एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ SHM ज्याला आपण टीनी दर्शवतो आणि त्यावरूनच फ्रिक्वेन्सीसाठी. आता आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट द डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय ॲट टाईम t, द डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय x इक्वल्स टू A साइन ओमेगा t प्लस अल्फा. हे एक्सप्रेशन झालेलं आहे आपलं. इक्वेशन नंबर 1 म्हणतोय मी तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 म्हणतोय मी याला. तर x इक्वल्स टू A साइन ओमेगा t प्लस अल्फा, दिस इज द ॲट टाईम t डिस्प्लेसमेंट ॲट टाईम t. जो पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतो त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे t या टाईमचं. आणि जर मी याच्या टाईम वाढवून दिला, समजा मी आता टाईम घेतला ॲट टाईम t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. म्हणजे हा आधी तर t टाईम होता, त्यात मी किती वाढवला, एवढा ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. हा एवढा का वाढवला याचं रिझन आहे, कारण हे एक्सप्रेशन पिरियडचं आहे. आपण पिरियड ऑफ UCM सुद्धा काढलेला आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनसुद्धा काढलेला हाच फॉर्म्युला होता, पिरियड ऑफ रोटेशनचा सुद्धा हाच फॉर्म्युला आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशनचा हाच फॉर्म्युला आहे. तो म्हणून आपण ॲडिशनल टाईम घेतला. म्हणजे पहिला जो टाईम होता तो t, आता टाईम आहे t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. म्हणजे ॲडिशनल किती टाईम घेतला आपण, ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. मग या टाईमची डिस्प्लेसमेंट काय होईल, x डॅश. मी त्याला x डॅश म्हणतोय. दॅट विल बी A साइन ओमेगा. आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हा जो t आहे या टीच्या ऐवजी ही टर्म ठेवावं लागेल. म्हणजे t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा प्लस अल्फा. म्हणजे जर टाईम t असेल तर इथं t येईल, जर टाईम t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा येईल तर इथं t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा येईल. आता ही ब्रॅकेट सॉल्व करतो मी. ब्रॅकेट जर सॉल्व केली तर x डॅश इज इक्वल्स टू A साइन ओमेगानी याला मल्टिप्लाय केलं तर ओमेगा t, ओमेगानी याला मल्टिप्लाय केलं ओमेगा t, ओमेगानी याला मल्टिप्लाय केलं तर ट्वाइस पाय, ओमेगा ओमेगा कॅन्सल आणि प्लस पुढे काय अल्फा. आता मी याला रिअरेंज करतोय, रिअरेंज करून लिहितो x डॅश इज इक्वल्स टू A साइन. ब्रॅकेटमध्ये मी याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करतोय की ट्वाइस पाय आधी लिहितोय हा आणि पुढे ब्रॅकेटमध्ये उरलेल्या टर्म लिहितोय ओमेगा t प्लस अल्फा. हे यासाठी लिहिलं की याला तुम्ही मॅथ्सचा फॉर्म्युला लावू शकता, साइन ट्वाइस पाय प्लस थिटा. साइन ट्वाइस पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा होतो बाय अलाइड अँगल. अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत, त्यामध्ये हा फॉर्म्युला येतो साइन ट्वाइस पाय प्लस थिटा इज इक्वल्स टू थिटा. हा थिटा म्हणजे ही व्हॅल्यू आहे आता इथं ओमेगा t प्लस अल्फा. म्हणजे साइन ट्वाइस पाय ओमेगा t प्लस अल्फा इक्वल्स टू साइन ओमेगा t प्लस अल्फा येईल. म्हणजे एक्स डॅश इज इक्वल्स टू A साइन ओमेगा t प्लस अल्फा. तो फॉर्म्युला जर लावला तर साइन ट्वाइस पाय प्लस थिटा इक्वल्स टू साइन थिटा. हां, तुम्ही जर हे पाहिलं तर इक्वेशन 1 नुसार याची व्हॅल्यू काय येते, x. म्हणजेच एक्स डॅश इज इक्वल्स टू काय होऊन राहिला x. म्हणजे आधीची डिस्प्लेसमेंट आणि नंतरची डिस्प्लेसमेंट सेम आहे. याचा अर्थ काय, म्हणजे t एवढ्या टाईमची डिस्प्लेसमेंट आणि t प्लस ट्वाइस पाय अपॉन ओमेगा एवढ्या टाईमची डिस्प्लेसमेंट सेम आहे. आणि पार्टिकल तर काही रेस्टमध्ये नाही आहे. म्हणजे पार्टिकल आहे त्याच ठिकाणी पोहोचला परत.
पार्टिकल आहेच त्याच ठिकाणी परत केव्हा पोहोचेल, जेव्हा त्याचं वन रोटेशन वन ऑसिलेशन कंप्लीट झालं असेल. पहा लक्षात घ्याल, म्हणजे टी एवढ्या टाईमची डिस्प्लेसमेंट आणि टी प्लस ट्वाईस पाय अपॉन ओमेगा या टाईमची डिस्प्लेसमेंट सेम आहे. सेम आहे याचा अर्थ काय, पार्टिकल मोशनमध्ये आहे आणि डिस्प्लेसमेंटही सारखी होऊन आली काही वेळानंतर. याचा अर्थ पार्टिकल आहे त्या ठिकाणी पोहोचला. म्हणजे पार्टिकल आहे त्या ठिकाणी पोहोचला याचा अर्थ काय, पार्टिकलचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. मग पार्टिकलने एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी ॲडिशनल किती टाईम घेतला, ॲडिशनल टाईम घेतला 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे याचा अर्थ याच्या पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. याचा अर्थ हा जो काही ॲडिशनल टाईम आहे या ॲडिशनल टाईममध्ये त्यांनी एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. ज्या अर्थी या दोन्ही टाईमची, या टाईमची आणि या टाईमची डिस्प्लेसमेंट सेम येते, त्या अर्थी या एवढ्या टाईममध्ये ॲडिशनल टाईममध्ये त्यांनी एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. आणि जो काही त्यांनी टाईम घेतला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ एसएचएम. म्हणजे पिरियड ऑफ एसएचएमचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन ओमेगा. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता याच्यात व्हॅल्यूज आपल्याला वेगवेगळ्या सबस्टिट्यूट करता येईल. व्हॅल्यूज कोणत्या सबस्टिट्यूट करता येईल. नाव वी नो दॅट आपण ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के बाय एम ठेवला होता एका ठिकाणी. कशामध्ये ठेवला होता आपण, हा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला होता आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये, के बाय एम इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. मग याच्यावरनं तुम्हाला ओमेगा इक्वल्स टू काय लिहिता येईल तर अंडर रूट के बाय एम. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओमेगा याच्या स्क्वेअर रूटमध्ये जाईल. ही व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करा. मी लिहितो इथं पुट इन इक्वेशन 2. जर ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये मी सबस्टिट्यूट केली तर मला असं लिहिता येईल टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय, ओमेगाची व्हॅल्यू आहे अंडर रूट के बाय एम. म्हणजेच टी इक्वल्स टू काय होईल तर 2 पाय इंटू अंडर रूट. ही स्क्वेअर रूटची टर्म वर घेतो आहे मी, वर घेतल्यानंतर स्क्वेअर रूटमधली टर्म उलटी होऊन जाईल. म्हणजे आता अर्थ एम बाय के. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड. पिरियडसाठी आपल्याला अनदर एक्सप्रेशन मिळाला, याला इक्वेशन 3 म्हणतोय मी. आणि स्पेशली हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरावा लागतो तुम्हाला स्प्रिंगसाठी. स्प्रिंगशी रिलेटेड जे एक्झाम्पल असतात त्या एक्झाम्पलमध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. टी इज इक्वल्स टू ट्वाईस पाय इंटू अंडर रूट एम अपॉन के. एम म्हणजे स्प्रिंगला लटकवलेलं मास आणि के म्हणजे त्याचा कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात त्याला. तर हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला पिरियडसाठी. हा फॉर्म्युलाही पुढे वापरायचं काम पडेल. आता पुढे अजून एक फॉर्म्युला काढता येईल आपल्याला. अजून आपण याच्यामध्ये या टॉपिकमध्ये ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काढलेला आहे. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन. द ॲक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. निगेटिव्ह साईन काढून टाकतो कारण पिरियडचा फॉर्म्युला काढायचा आहे. पिरियड स्केलर क्वांटिटी आहे, निगेटिव्ह साईनचं त्याला काही काम पडणार नाही. मग ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स. मग साईड बदला, साईड बदलल्या तर ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू ॲक्सेलरेशन. देन व्हॉट विल बी द ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू ॲक्सेलरेशन अपॉन एक्स. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. हा एक्स तिकडे नेला आहे समजलं असेल, खाली आला तो वरचा खाली आहे. मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओमेगा आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ॲक्सेलरेशन अपॉन एक्स. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवा. पुट इन इक्वेशन 2. जर इक्वेशन 2 मध्ये जर ठेवली तर टी इज इक्वल्स टू ट्वाईस पाय अपॉन अंडर रूट. ट्वाईस पाय अपॉन अंडर रूट ओमेगा आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ओमेगाची व्हॅल्यू मिळाली ॲक्सेलरेशन अपॉन एक्स. हे जर आपण वर घेऊन गेलो तर काय फॉर्म्युला मिळेल, टी इज इक्वल्स टू ट्वाईस पाय इंटू अंडर रूट एक्स अपॉन ॲक्सेलरेशन. हे सुद्धा पिरियडसाठी फॉर्म्युला मिळाला आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मीन्स दिस इक्वेशन 2, इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 आर द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ एस एच एम. पिरियड ऑफ एस एच एमसाठी आपल्याला हे एक्सप्रेशन मिळाले 2, 3 आणि 4. टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा, टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के, टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एक्स अपॉन ॲक्सेलरेशन. आता यानंतर पुढे हा फॉर्म्युला लक्षात घ्याल, हे फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. नेक्स्ट टॉपिक आहे मधला मॅक्झिमम अँड मिनिमम डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची आहेत आपल्याला. मीन्स मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आता मी असं कन्सिडर करतो की एक पार्टिकल एस एच एम परफॉर्म करतो विथ ॲम्प्लिट्यूड ए आणि पार्टिकल जो आहे तो मधातल्या कुठल्या तरी पोझिशनला आहे. डिस्प्लेसमेंट आहे एक्स. मी जर हे आता मीन पोझिशनला जर घेतलं तर नंबर 1
ॲट मीन पोझिशन. आता मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? डिस्प्लेसमेंट असते 0. ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज 0, x इक्वल्स टू 0. ही व्हॅल्यू एक्सची मिनिमम व्हॅल्यू असेल. हे काय सजेस्ट करतं आपल्याला? आधीच एक्स आहे मिनिमम व्हॅल्यू किती आहे? 0. ही डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू आहे 0. कुठं असते ती? मीन पोझिशनला. कारण डिस्प्लेसमेंट ही नेहमी मीन पोझिशनपासूनच काउंट केल्या जाते. हा पार्टिकलच जर मीन पोझिशनला असेल तर x इक्वल्स टू 0 असणार आहे. हे लक्षात घ्या. मग x इक्वल्स टू 0 आहे मीन पोझिशनला आणि ती मिनिमम व्हॅल्यू आहे, कारण 0 आहे म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आहे. आता पाहिजे आपल्याला व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर ओमेगा इंटू अंडररूट प्लस मायनस साईन देता येईल. प्लस मायनस ओमेगा इंटू अंडररूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आधी फॉर्म्युला काढलेला आपण. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवा. मग एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर प्लस मायनस ओमेगा इंटू अंडररूट ए स्क्वेअर मायनस 0 दॅट विल बी प्लस मायनस ए ओमेगा मिळेल आपल्याला, किंवा ओमेगा इंटू ए. कसं आलं? ए स्क्वेअर मायनस 0 ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढलं ते येतं ए. म्हणजे आता अर्थ व्ही इक्वल्स टू काय? तर व्ही इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा. हा ए इकडे आणला. आणि ही व्हॅल्यू मिनिमम नसेल, ही व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. का मॅक्झिमम असेल? कारण मिनिमम व्हॅल्यू 0 असते. म्हणजे याचा अर्थ ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मिनिमम, इट हॅज अ व्हॅल्यू 0. व्हाईल ॲट मीन पोझिशन व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम, इट हॅज अ व्हॅल्यू ऑफ ए ओमेगा. हे लक्षात घ्या. आणि पुढे ॲक्सेलरेशन पाहिजे आपल्याला. आपल्याला माहीत आहे नाव ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? आता याला पॉईंट नंबर देता येईल. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, आता पॉईंट नंबर 3. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण इथं एक्स किती आहे? 0. मीन पोझिशनला एक्स किती असतो? 0. मग इथं 0 ठेवा. म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0. म्हणजेच किती येणार? 0. म्हणजे ॲक्सेलरेशन 0 आहे. 0 आहे म्हणजे आता अर्थ ही कोणती व्हॅल्यू असेल? इट इज अ मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे आता अर्थ मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन मिनिमम आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे तुम्हाला इथं इंडिकेट जर करायचं असेल तर करता येईल. ॲट मीन पोझिशन at mean position displacement is minimum, it has a value of 0. Velocity is maximum, it has a value of a omega. And acceleration is minimum, it has a value of 0. म्हणजे मीन पोझिशनला दोन मिनिमम असतात. कोण? ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट मिनिमम असतात. तर व्हेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम. मीन पोझिशनला मधातली व्हॅल्यू मॅक्झिमम, त्याची व्हॅल्यू किती? ए ओमेगा. आता पुढे नेक्स्ट वन, सेकंड वन. असंच काढू आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असते? ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ज्यावेळेला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला जातो त्यावेळेला त्याची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असते. म्हणजे आता अर्थ डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? ए. म्हणजे ज्यावेळेला तो इथं पोहोचेल, ज्या वेळेला तो बी या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला त्याची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल. किती असेल? याही पोझिशनला तेच येणार आहे. मी एकाच पोझिशनला इंडिकेट करतो, फक्त इकडे प्लस ए आहे तर तिकडे मायनस ए राहील. आता एक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम ए मिळाली आपल्याला, मग व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये ठेवता येईल. नंबर 2, सेकंड पॉईंट. व्हेलॉसिटी काय? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला प्लस मायनस ओमेगा इंटू अंडररूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू काय आहे इथं? ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल्स टू ए ठेवा इथं. म्हणजेच व्हेलॉसिटी इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडररूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. 0 इंटू ओमेगा 0. म्हणजे व्हेलॉसिटी 0 आहे. म्हणजे आता अर्थ ही व्हेलॉसिटी काय आहे? मिनिमम आहे. मिनिमम आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे आता अर्थ ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी इज मिनिमम अँड इट हॅज अ व्हॅल्यू ऑफ 0. त्याच्यानंतर पुढे नंबर 3 पॉईंट आपल्याला पाहिजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर एक्स. ओमेगा स्क्वेअर एक्स. आता एक्स इक्वल्स टू काय आहे? ए. कारण आपण हे सगळं काढतो एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इक्वल्स टू ए आहे. इथं ए सबस्टिट्यूट करा म्हणजे ओमेगा स्क्वेअर इंटू ए. म्हणजेच ॲक्सेलरेशन इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू ए. म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू ए ओमेगा स्क्वेअर. 0 नाही आहे म्हणजे ही व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. म्हणजे आता अर्थ ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू असते ती मॅक्झिमम असते आणि त्याची व्हॅल्यू किती असते? ए ओमेगा. आता पहा, तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिनिमम मॅक्झिमम मिळाली, व्हेलॉसिटी मॅक्झिमम मिनिमम मिळाली आणि ॲक्सेलरेशन मिनिमम मॅक्झिमम मिळाली. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाल्या. आणि तुम्ही याच्यावरनं जर ऑब्झर्व केलं तर मॅक्झिमम व्हॅल्यू जर तुम्ही काउंट केल्या
हीच डायग्राम इथं काढतो आहे मी. ही मीन पोझिशन आहे आणि या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहेत. इथं डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे 0, व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे ए ओमेगा आणि ॲक्सलरेशन मिनिमम आहे 0. आणि इथं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे ए, व्हेलॉसिटी मिनिमम आहे 0 आणि ॲक्सलरेशन मॅक्झिमम आहे ए ओमेगा स्क्वेअर. किती आहे ते? ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन मॅक्झिमम आहे. एक्स्ट्रीमला एक्स्ट्रीम मॅक्झिमम असतात, मीनला मीन मॅक्झिमम असतो. मीन म्हणजे मधात असणारी क्वांटिटी व्हेलॉसिटी. आणि मिनिमम व्हॅल्यू तर काही लक्षात ठेवायसारख्या नाही, कारण मिनिमम व्हॅल्यू काय 0, फक्त मॅक्झिमम पा काय एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू ए, व्हेलॉसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू ए ओमेगा आणि ॲक्सलरेशनची मॅक्झिमम व्हॅल्यू ए ओमेगा स्क्वेअर. ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूज आहेत. दीज आर द मॅक्झिमम व्हॅल्यूज. ए ओमेगा स्क्वेअर. ओमेगा वाढत चालला, पहिले ए होता त्यात ओमेगा आला, ए ओमेगा त्यात अजून ओमेगा आला, ए ओमेगा स्क्वेअर. दीज आर द मॅक्झिमम व्हॅल्यूज. आणि जो मधात आहे तो मीन पोझिशनला, मीन पोझिशनला आणि जे साईडला आहे ते एक्स्ट्रीम पोझिशनला. हा मधातला मीन पोझिशनला मॅक्झिमम असतो, हे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम असतात. So this is about the maximum and minimum value of displacement, velocity and acceleration. पुढचा टॉपिक आहे तो नेक्स्ट पिरियडमध्ये बघू.